नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहलगाममध्ये काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्याला आता काही दिवस उलटून गेलेत आणि बऱ्याच गोष्टी या आता समोर यायला लागलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर काश्मीरमध्ये तो हल्ला झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि RSSचे जे मुखंड मूर्ख निर्बुद्ध बिंडोक लोक आहेत यांनी देशामध्ये असं मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवायला सुरुवात केली आणि त्यात जी वेगवेगळी व्हर्जन सांगायला सुरुवात केली की पहिले तर अतिरेक्यांनी धर्म विचारला आणि धर्म विचारून त्यांनी हिंदू आहेत असं पाहिल्यानंतर गोळ्या मारल्या. पहिली गोष्ट अशी आहे की हे टुरिस्ट ज्यावेळेला श्रीनगरला किंवा काश्मीरमध्ये पोहोचले त्यावेळेला तिथून त्यांच्या हॉटेल्सपर्यंत त्यांना ज्या गाड्यांमधून ते गेले त्या सगळ्या गाड्यांचे ड्रायव्हर मुस्लिम होते. ज्या हॉटेलमध्ये ते राहत होते त्या हॉटेलचे मालक मुस्लिम होते. ह्या ज्या टुरिस्ट स्पॉटवरती गाईड त्यांना जे होते ते सर्व मुस्लिम होते. त्यानंतर हा हल्ला झाला त्यावेळेला यांच्या बचावासाठी अतिरेक्यांना विरोध केल्यानंतर पहिला बळी जो पडला तो टुरिस्ट गाईडसुद्धा मुस्लिमच होता. यांना वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यानंतर या सर्व जणांना म्हणजे एक लक्षात घ्या त्या ठिकाणी 2000 टुरिस्ट भारतातून गेलेले होते त्या एका स्पॉटवरती आणि त्या एका स्पॉटवरती 2000 टुरिस्ट गेलेले असताना 4-5 अतिरेक्यांनी येऊन 26 टुरिस्टला मारलं. उरलेल्या 1974 टुरिस्टना ज्यांनी वाचवलं ते सर्व मुस्लिम होते. मग त्यातल्या काही जणांनी पाठीवरती घेतलं, या भारतातल्या गेलेल्या सगळ्या टुरिस्टना पाठीवरती घेऊन धावत धावत डोंगर उतरून त्यांचे जीव वाचवले. पुन्हा वर गेले, पुन्हा नवीन जणांना आणलं. खेचरावरून खच्चरवरून ज्यांनी आणलं ते सगळे मुस्लिम होते. वाचवल्यानंतर यांना पुन्हा दवाखान्यांपर्यंत नेणं, जखमींना हलवलं, जखमींना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं याच मुस्लिम टुरिस्टने. पोलीस किंवा इंडियन आर्मी तिथं पोहोचली नव्हती. इंडियन आर्मी पोहोचली 90 मिनिटानंतर. 90 मिनिटानंतर. आणि विचार करा अशा तातडीच्या वेळेला इतक्या इमर्जन्सी घटना घडलेली असताना 90 मिनिट त्यांना लागले त्या ठिकाणी पोहोचायला. याचा अर्थ तिथपासून किमान 70-80 किलोमीटरवरती ते होते. किमान इतक्या लांब अंतरावरती आर्मी तिथं ठेवलेली होती. टुरिस्ट स्पॉटवर तुम्हाला ठेवता येत नाही. केरळमधले जजेस हे काही दिवस 3-4 दिवस त्याच्या आधी तिथं काश्मीरमध्ये गेलेले होते. त्यांची काय मीटिंग होती, कॉन्फरन्स होती, शिवाय त्यांना पर्यटन करायचं होतं. तिथून ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी ते परत आले आणि हे हल्ल्याची घटना घडल्यानंतर त्यांनी स्वतः लेख लिहिले की कालपर्यंत पहलगाममध्ये चप्प्यावरती सिक्युरिटी होती, आज अचानक कशी नाहीशी झाली. हे जजेसनी विचारलेले प्रश्न आहेत तिथे. याच्या आधी काहीतरी 6 तारखेची बातमी होती ती 6 एप्रिलला. तेव्हा अमित शहा भारताचे तडीपार गृहमंत्री हे काश्मीरला गेलेले होते आणि काश्मीरमध्ये त्यांनी पहिल्यांदा काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याबरोबर मीटिंग केली. त्यांच्याबरोबरची मीटिंग झाल्यानंतर सिक्युरिटीचा आढावा, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठीची एक मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये लष्कराचे अधिकारी आले, BSFचे अधिकारी आले, CRPFचे अधिकारी आले आणि त्या सिक्युरिटीच्या मीटिंगच्या वेळेला ओमर अब्दुल्लांना बाहेर जा म्हणून सांगितलं. का सांगितलं असं? का काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला त्या बैठकीतून बाहेर काढलं? याचं काय कारण आहे? जे काही काश्मीरमध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीने घडलं असतं किंवा घडणार होतं त्याचा त्या राज्यावरती, त्या राज्यातल्या नागरिकांवरती परिणाम होणार नव्हता का? आणि मग ती गोष्ट मुख्यमंत्र्याला सुद्धा ज्ञात असावी हे जरुरी नाही वाटलं. 250 किलोमीटर पाकिस्तानच्या बॉर्डरपासून 250 किलोमीटर अंतरावरती हा पहलगाममधला टुरिस्ट स्पॉट. इथपर्यंत ते अतिरेकी आले. याचा अर्थ ते गेले काही दिवस आधी आलेले होते भारतामध्ये. याचे आता समजायला लागले सिक्युरिटी इंटेलिजन्स म्हणजे इंटेलिजन्स रिपोर्ट सुद्धा होते, इंटेलिजन्स इनपुट सुद्धा होती. आणि असं असून सुद्धा हा एवढा मोठा सिक्युरिटी लॅब्स नेमकं त्याच दिवशी तिथं सिक्युरिटी नसणं, नेमकं त्याच दिवशी तिथं जवान नसणं हे काय दाखवतं? ही संपूर्ण सिक्युरिटी लॅब्स आणि हे सगळं घडलेलं असताना इथं उरलेल्या भारतामध्ये तुम्ही काय करता? कोण काय काय आवाहन करायला लागलं, मुस्लिमांकडून काही विकत घ्यायचं नाही. ते मुंबईमध्ये काय भाषणं काय केली की यापुढे मुसलमानांच्या दुकानामधून काही विकत घ्यायचं नाही, त्यांना नोकरीवरती ठेवायचं नाही. धर्म विचारून हत्या केली. धर्म विचारून हत्या केली याचं एवढं तुम्हाला बोचतंय?
मग ती प्रज्ञा सिंग ठाकूर, तो लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, बाकीचे सगळे त्या मालेगाव ब्लास्टमधले आरोपी यांनी मालेगावमध्ये ब्लास्ट केले, मस्जिद पाहूनच ब्लास्ट केले ना. हमीदिया मस्जिद, भिकू चौक, मालेगावमध्ये जे ब्लास्ट केले होते, मालेगावमध्ये ज्या हत्या केल्या बॉम्बस्फोट करून 2006ला 36-37 जण, नंतर पुन्हा 2008ला, कुठे होतं ते? हमीदिया मस्जिद, मुशावरत चौक, भिकू चौक, ही जागा धर्म पाहूनच निवडल्या ना, निष्पाप नागरिकांचे खून करण्यासाठी. आणि अशा किती घटना आहे. या देशाचा तो दिवटा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान काय बोलतो? कपड़ों से पहचान लेते हैं. काय कपड़ों से क्या पहचान लेते हो? धर्म ना. देशाचा पंतप्रधान असं बेछूट बोलतो ते चालतं. हे अशी आवाहनं करतात. तो नितेश राणे हलाल हटकाय आणि झटका याच्यावरून बोलतो, त्याला आणखीन काहीतरी नाव द्यायला पाहतो. याच सगळ्या गँगनी मालेगाव ब्लास्टमधल्या लुंबिनी पार्कमध्ये हैदराबादमध्ये अटॅक केला, त्या मका मस्जिदमध्ये हल्ला केला, धर्म पाहून केला ना. अजमेर शरीफला जो हल्ला झाला, धर्म पाहून हल्ला केला ना. मणिपूरमध्ये गेली 2 वर्ष ख्रिश्चन झालेल्या आदिवासींना जसं मारलं जातंय, नग्न केलं जातंय, बलात्कार केले जात आहेत, गेली 2 वर्ष रोज घडतंय. धर्म पाहूनच करताय ना. आत्ता काही वर्षापूर्वी, महिन्यापूर्वी पालघरमध्ये रेल्वे पोलीस फोर्सचा, RPFचा एक जवान, त्यांनी ट्रेनमध्ये 3 जणांची हत्या केली गोळ्या मारून. धर्म विचारून केली, धर्म बघून केली. जे व्हिक्टिम्स आहेत ना त्यांना धर्म असतो, हल्ला करणाऱ्यांना धर्म नसतो. मग नथुराम गोडसे पण हिंदू होता आणि महात्मा गांधी पण हिंदू होते. महात्मा गांधी करोडोपटीनं जास्त पुण्यवान होते. तरीही त्या नीच नथुरामनी हे महात्मा गांधींची हत्या करण्याचं घाणेरडं कृत्य केलं ना, तेव्हा नाही वाटलं की अरे हा आपल्याच धर्माचे आहेत. कुठपर्यंत काढू या सगळ्या गोष्टी? धर्म विचारूनच, वर्ण विचारूनच शूद्रांना घाणेरडी वागणूक दिली जात होती की नाही या देशात. आणि यावरून तुम्ही आज 2025 मध्ये एक धर्म टार्गेट करायला निघालात. किती लाजा वाटायला पाहिजेत. एवढा मोठा सिक्युरिटी लॅप्स झाला. ती दादरमध्ये एक कोण बाई भाजपची, त्याचे व्हिडिओ आले, बरोबर गुड्डांना मवाल्यांना घेऊन जाते आणि दादरमध्ये, दादर स्टेशनच्या बाहेर जे काय छोटे व्यवसाय करत असतात त्यांना धर्म विचारला तिने आणि त्यांना मारहाण केली. आधार कार्ड दाखव म्हटली. कुठल्या कायद्याने त्या ड्युटीला हा अधिकार दिला? बेशरम बाईला कुठल्या कायद्याने हा अधिकार दिला? आणि पोलिसांच्या समोर हे घडतं. याला मान्यता आहे का देवेंद्र फडणवीसची? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणवतो स्वतःला आणि गृहमंत्री म्हणवतो, मान्यता आहे? आणि एवढे व्हिडिओ असे मारहाण धर्म करून विचारून केलेले हे बाहेर आलेले असताना या राज्यामधली न्यायालय आणि न्यायाधीश काय झोपी गेलेत का? का एखादी सुमोटो केस दाखल करून घेत नाही? संविधान जपण्याची जबाबदारी आहे की नाही? कस्टोडियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे कोणाला म्हटलं जातं? या देशाच्या न्याय व्यवस्थेला आणि न्यायाधीशांना म्हटलं जातं. हे धर्माच्या नावावरती उरलेल्या भारतामध्ये अशा प्रकारचा अत्याचार सुरू केलेला आहे. आणि काश्मीरमध्ये उरलेल्या टुरिस्टचे जे व्हिडिओ येतात ते काय सांगतायत? स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, स्वतःच्या प्राणाची पर्वा नाही केली, पण तिथं आलेल्या प्रत्येक पर्यटकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या घरी घेऊन गेले, जेवू घातलं. तो काय दाल लेक मधल्या शिकारा तो मोफत फळं वाटत फिरला. अरे त्यांची रोजीरोटी आहे पर्यटनावर, आणि त्यावर हल्ला करायचा आहे तुम्हाला उरलेल्या देशाला? या उरलेल्या देशांनी काय त्या काश्मीरवरती हल्ला पुकारलाय का? आणि धर्मावरती? ही कुठली पद्धत झालेली आहे? सॅल्यूट आहे अतुल कुलकर्णींसारख्या अभिनेत्याला. हे बघितल्यानंतर तो स्वतः तिथं गेला आणि त्याने आवाहन केलं की काश्मीरला आलंच पाहिजे. काश्मीर आपला असेल तर काश्मीरमधली माणसं सुद्धा आपली आहेत. त्या काश्मीरमधली काश्मीरियतची जी संस्कृती आहे ती सुद्धा आपली आणि ती सुद्धा जपायला हवी. आणि बुकिंग कॅन्सल करू नका. उरलेल्या भारतामध्ये ज्या ठिकाणी जायचं तुम्ही ठरवलं असेल सुट्टीमध्ये तिथलं बुकिंग कॅन्सल करा, पण काश्मीरला या. हे कुठल्या सापळ्यामध्ये जात आहे? हा नॉन बायोलॉजिकल सौदी अरेबियाहून आला, ती दिल्लीमध्ये एक मीटिंग घेतली, फोटो सेशन केलं, रागात असल्याचे एक्सप्रेशन दिले आणि काय जाहीर केलं? लोकांना सांगितलं इंडस वॉटर ट्रिटी आम्ही आता बंद करणार, अबेयन्समध्ये ठेवणार आणि काय 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 गोष्टी त्याच्याबद्दल जाहीर केल्या.
पाकिस्तानी कॉन्सुलेटमधले लोक काढून टाकले आणि मग भारतातले पण परत मागवल्या, हा सगळा फालतू प्रकार केला, याचा काय परिणाम होणार आहे? आणि हे झाल्यानंतर हा नॉन बायोलॉजिकल बिहारला गेला जाहीर सभा घ्यायला, आणि बिहारमध्ये निवडणुकांची जाहीर सभा त्याला जास्त महत्वाची वाटली. हा देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नाबद्दल दिल्लीत ठाण मांडायची किंवा पहलगामला जाऊन त्या सगळ्या मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना आधार देणं, दिलासा देणं, जखमींना भेटणं, हे त्याला महत्वाचं नाही वाटलं. बिहारमध्ये जाहीर सभा घ्यायला गेला आणि बिहारमधल्या जाहीर सभेमध्ये इंग्लिशमध्ये भाषण केलं. म्हणजे हे काय शब्द वापरू, हे व्हाईट हाऊसमध्ये हिंदीमध्ये पत्रकार परिषद घेतं व्हाईट हाऊसमध्ये, आणि बिहारमध्ये इंग्लिशमध्ये भाषण करतो. रॉंग नंबरवरती मिस कॉल देण्याचा प्रकार आहे हा. आणि तिथं संपूर्ण भाषणामध्ये आतंकवाद, आतंकवाद, टेररिझम, 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 टेररिस्ट. अरे पाकिस्तानचा प सुद्धा उच्चारायची हिंमत नाही. पाकिस्तानचा प सुद्धा उच्चारला नाही. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, धेंडवडे काढले देशाच्या पंतप्रधानाची, मलाच लाज वाटते. आणि त्यांनी सांगितलं, भारताच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानच्या हाय कमिशनरला दिल्लीत बोलावून घेतलं आणि त्याला डिमार्की दिली. भारत काय काय करणार आहे आता पाकिस्तानच्या बद्दल हे त्याच्या हातात दिलं, आणि त्याच्यामध्ये हे इंडस वॉटर ट्रीटीचा उल्लेख सुद्धा नाही केला. आणि देशामध्ये मात्र सगळा जिंगोइझम पसरवणं चाललेलं आहे. माध्यमांनी, भारतातल्या माध्यमांनी तर जणू काही पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारल्यासारखी अवस्था आहे. हे या देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारं आहे का? रिस्ट्रेन दाखवणं. 26/11चा मुंबईतला हल्ला झाल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने जो संयम दाखवला, संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन समोर येऊ दिलं, आणि ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन समोर आल्यानंतर त्या इन्व्हेस्टिगेशनचा वापर जगभरामध्ये पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी केला. जगभरात पाकिस्तानला एकटं पाडलं. चीननी सुद्धा पाकिस्तानची साथ नाही दिली 26/11च्या हल्ल्यानंतर. आज या अतिरेक्यांचं तुम्हाला काहीही माहीत नसताना, यांचा इथला एकही ताब्यामध्ये नसताना तुम्ही भारत पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम असा द्वेष पसरवायला सुरुवात केली. आणि मग तो प्रदीप कुरुलकर कोण होता? DRDOचा सायंटिस्ट, जो पाकिस्तानच्या बाईबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित करून भारताच्या मिसाईल टेक्नॉलॉजीची हेरगिरी पाकिस्तानसाठी करत होता. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा, सावरकरांना मानणारा प्रदीप कुरुलकर पाकिस्तानसाठी म्हणून भारताशी देशद्रोह करत होता. त्याचा धर्म कुठला? या देशामध्ये धर्माच्या नावावरती द्वेष पसरवण्याचं काम ताबडतोब बंद झालं पाहिजे, ताबडतोब. आणि या देशातल्या नागरिकांनी सुद्धा भानावर राहणं गरजेचं आहे. या नादान, मूर्ख, बिंडोक असलेल्या लो IQ बुलडोजर भाजप आणि RSSच्या लोकांच्या मागं जायचं नाही. आपल्या पोराबाळांना बर्बाद करतील. युद्ध पुकारा म्हणून सांगणं सोपी गोष्ट आहे. यांच्यातलं एकही जाणार नाही आहे युद्धाला. ना भागवत जाणार आहे, ना वैद्य जाणार आहे, ना मोदी जाणार आहे, ना शहा जाणार आहे, ना स्मृती इराणी जाणार आहे, ना ती मुंबईमध्ये फेरीवाल्यांवरती दादागिरी करणारी बाई जाणार आहे. कोणी जाणार नाही आहे. ना नवनीत राणा जाणार आहे. कोणीही यांच्यातलं जाणार नाही आहे. यांची पोरं बाळं परदेशामध्ये सुखरूप आहेत, मजा करतायत. हे इथल्याच बहुजनांची पोरं, इथल्याच शेतकऱ्याची पोरं, इथल्याच मध्यमवर्गीय माणसाची पोरं, इथल्याच गरिबाची पोरं जी लष्करात आहेत, त्यांचा बळी द्यायला निघाले आहेत. आणि यात आणखीन देशाची अर्थव्यवस्थेची वाट लावून घेतील. कृपा करून या जिंगोइझमच्या साठी बळी पडू नका. कोणत्याही प्रकारे किती का मोठं संकट देशावर येईना, या देशातले नागरिक जर एकजूट राहिले, जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित सगळेजण जर एकजूट राहिले तरच येणाऱ्या संकटांचा मुकाबला करता येतो. मग ते दहशतवादाचं संकट असो, ते युद्धाचं असो, किंवा ते आर्थिक अरिष्ट्याचं असो, या असल्या गोष्टीच्या मागं धावणं चुकीची गोष्ट आहे. द्वेषाच्या मागे हे द्वेष पसरवणं अजिबात माणसाला परवडणारं नाही. त्यामुळे कृपा करून याच्या मागं कोणी धावत जाऊ नये. तुम्हाला काय वाटतं? हा भाजप जो सगळा द्वेष आणि जिंगोइझम देशात पसरवत आहे, माध्यम जे बेजबाबदार पद्धतीने करतायत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली नक्की कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शहाणं करण्यासाठी याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.